नमस्कार मित्रांनो. रणधुमाळी चालू आहे 2024च्या इलेक्शनची आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अ, विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. राम मंदिराचा प्रश्न फार पूर्वी सुटला असता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधकांना लक्ष केले आहे. राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण देऊनही विरोधक नाही आले. यावरून मोदींनी टीका केली. राम मंदिराचा प्रश्न फार पूर्वीच सुटला असता, मात्र विरोधकांनी राजकारणासाठी तो जाणीवपूर्वक पेटता ठेवला, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर केला आहे, काँग्रेसवर केला आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाचं राजकारण कुणी केलं आहे? आमचा पक्ष तयार झाला नाही, तेव्हाच याचा निर्णय कोर्टामध्ये न जाताही सुटला असता. पण हा मुद्दा पेटत ठेवला. मग जेव्हा कोर्टामध्ये विषय गेला आणि त्यावर निर्णय येऊ नये म्हणून काम केलं गेलं, त्यातही काँग्रेसचा हात होता. त्यात अडथळे आणले गेले. राम मंदिर हा त्यांच्यासाठी राजकीय हत्यार होता. वोट बँकसाठी महत्वाचं होतं. आता मुद्दा हातातून गेल्यामुळे काहीच राहिलं नाही. त्यामुळे ते टीका करत बसले आहेत. सोमनाथ मंदिराचा मुद्दा आहे. त्यावेळी त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये संघ नव्हता, आम्ही नव्हतो. त्यामुळे आजही परंपरा सुरूच आहे. राम मंदिराचा पवित्र कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला हजर राहण्याऐवजी त्यांनी नकार दिला, म्हणजेच काँग्रेसनं नकार दिला. उलट त्याबद्दल अभिमान वाटायला हवा होता. राम मंदिरासाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांनी घरात येऊन तुम्हाला निमंत्रण दिलंय. सगळे वाद विसरून नव्याने सुरुवात करत आहे, ते स्वीकारून यायला हवं होतं. पण त्याचा काँग्रेसने नकार दिला. कुणाला कमी दाखवणं हे योग्य नाही. वोट बँकसाठी सगळं सुरू आहे. मी कुठेही गेलो, उत्तर भारतात गेलो तर लोकांनी त्यांचे कपडे घालण्यास सांगितले तर मी घालून घेतो. तामिळनाडूमध्ये गेलो तरी तिकडचे कपडे परिधान करतो. पण या लोकांमध्ये म्हणजेच काँग्रेसमध्ये, विरोधकांमध्ये प्रचंड अहंकार आहे. त्यांची ते थट्टाच करतात. देशातील गरीब लोकांनी पैसे देऊन हे राम मंदिर बनवले आहे. लाखो लोकांनी बलिदान दिले आहे. कोर्टाची लांबलचक लढाई सुरू होती. टेक्निकली मुद्दा होता, टेक्नॉलॉजीचा मुद्दा होता. हे मंदिर सरकारी खजानातून बनले नाही. हे भारतीय लोकांच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल मित्रांनो? जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.